नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो MPSC विथ सुशील या यूट्यूब चॅनलवर. आणि व्हिडिओ क्रमांक 2 आहे हा क्लरिकल मुख्य परीक्षा झालेली आहे टायपिस्टची. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणितावरचे जे प्रश्न होते पार्ट 1 मध्ये त्याचं विश्लेषण बघितलेलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचे एकूण 5 प्रश्न म्हणजेच टोटल 20 प्रश्नांचे जे विश्लेषण आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. पूर्ण जर ओव्हरऑल पेपर आपण बघितला तर या पेपरमध्ये 35 प्रश्न जे आहेत, ओव्हरऑल 35 क्वेश्चन्स मॅथ्स आणि रिझनिंगवर होते. त्यापैकी 20 प्रश्न जे होते ते अंकगणिताचे होते आणि 15 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित होते. म्हणजेच आता तुम्हाला एक पॅटर्न समजून घ्यावा लागेल. आधी रिझनिंगचे प्रश्न जास्त यायचे, पण आयोग आता अंकगणिताला इक्वल वेटेज किंवा थोडा जास्त वेटेज देत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपण डिफिकल्टी लेवलचा जर विचार केला तर हे 20 प्रश्न होते अंकगणिताचे लेवलचे प्रश्न होते. आणि मागील जर तुम्ही ट्रेंड बघितला, मागील वर्षी जितक्याही परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये हाच ट्रेंड सुरू आहे. आणि रिझनिंगचे जे 15 प्रश्न होते ते मॉडरेट टू डिफिकल्टी लेवलचे होते. म्हणजे अचिवेबल प्रश्न जर आपण बघितले तर ह्या 20 पैकी 15 ते 16 आपण इझिली टार्गेट करू शकत होतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी मॅथमॅटिक्स स्किप लिस्टवर ठेवलं असेल त्यांचं इथे लॉस झालेलं आहे. तशाच प्रकारे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 15 प्रश्न जे होते त्यापैकी अराउंड 8 ते 9 प्रश्न अचिवेबल होते. रिमेनिंग प्रश्न जे होते ते लेंग्दी स्वरूपाचे होते, तुमचा वेळ घेणारे होते. त्यामुळे ओव्हरऑल जर आपण चांगला अटेम्प्ट बघितला तर 23-24 तुम्ही मिळवू शकले असते जर व्यवस्थितरित्या तुम्ही मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास केला असता. पण तरीसुद्धा एक्सपेक्टेड आहे की 20 ते 22 पर्यंत तुम्ही नक्कीच या पेपरमध्ये अटेम्प्ट करायला पाहिजे होते. 30 मिनिटांचा वेळ जर तुम्ही काढला असता तरीसुद्धा हे टार्गेट अचिवेबल होते. तर आता चला आपण एक्सप्लेनेशन्स बघूया, या प्रश्नांची उत्तरे बघूया, काही प्रश्नांची संभाव्य उत्तरे सुद्धा आपण बघूया. तर प्रश्न क्रमांक 36 जो होता किंवा हा प्रश्न जो आहे तो पझलचा प्रश्न आहे. माहिती खूप जास्त आहे आणि अशावेळी या प्रश्नाची पूर्ण मांडणी करणे खूप डिफिकल्ट जातं. त्यामुळे अशावेळी काय करायचं, आपण डायरेक्टली प्रश्न वाचायचा. रसायनशास्त्र, रसायन विज्ञान शिकवणाऱ्या व्यक्तींचा गट निवडा. मग काही माहिती इथे आहे, हा प्रश्न रद्द होणार आहे. त्याच्या मागचे कारण आहे की इथे म्हणण्यात आलेलं आहे डी ही व्यक्ती रसायन विज्ञान शिकवते. म्हणजे रसायन विज्ञान शिकवणारी एक व्यक्ती आपल्याला मिळालेली आहे, कोण? डी. आणि वर एक वाक्य होतं, यामध्ये किमान 2 किंवा जास्तीत जास्त 3 अध्यापक प्रत्येक विषय शिकवतात. आणि एकूण विषय जे आहेत ते 3च आहेत, गणित आहे, फिजिक्स आहे आणि रसायन विज्ञान आहे. म्हणजे 3 सब्जेक्ट्स आहेत. एकूण व्यक्ती जे आहेत ते आहेत 8 आणि एका विषयाला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3. म्हणजे कॉम्बिनेशन काय असू शकतं? 3, 3 आणि 2 अशा प्रकारे कॉम्बिनेशन्स होणार आहे. म्हणजे कोणत्याही विषयात 3 पेक्षा जास्त शिक्षक असू शकत नाही. तर इथे आपल्याला दिसत आहे की डी ही व्यक्ती रसायनशास्त्र शिकवते. पुढे म्हटलेलं आहे की हैदराबादची कोणतीही व्यक्ती रसायनशास्त्र शिकवत नाही. आणि पुढे म्हटलेलं आहे डी ही व्यक्ती हैदराबादची आहे. म्हणजे इथे कॉन्ट्रडिक्ट होत आहे. डी हैदराबादची आहे, ती रसायनशास्त्र शिकवते. आणि इथे म्हटलेलं आहे हैदराबादची कोणतीच व्यक्ती रसायनशास्त्र शिकवत नाही. त्यामुळे हा प्रश्न जो आहे डेफिनेटली रद्द होणार आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आकृत्यांवर आधारित किंवा नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणतो तशा प्रकारचा होता. खूप सोपा असा प्रश्न होता. अचिवेबल कॅटेगरीमध्ये टाकणार मी, इझी टू मॉडरेट, म्हणजे जे प्रश्न अचिवेबल होते. तर इथे आपण बघू शकतो 3 आकृत्या रिपीट होत आहेत. तर इथे हे जर यांचे हात बघितले तर हात वर आहेत, इथे हात खाली आहेत आणि इथे हात जे आहेत ते आडव्या पोझिशनमध्ये आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये जर आपण बघितलं तर हात आडव्या पोझिशनमध्ये आहेत, हात खाली आहेत आणि हात वर आहेत. म्हणजे 3 पोझिशन्स इथे दर्शविल्या जात आहेत. तशाच प्रकारे तिसऱ्या ओळीमध्ये जर बघितलं तर हात वर आहेत, इथे हात हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे आहेत. तर इथे हात ऑब्व्हियसली कसे येणार आहेत? खाली येणार आहेत. तर खाली हात असलेले ऑप्शन्स आपण आधी शॉर्टलिस्ट करूया. म्हणजे 2 किंवा 3 हेच या प्रश्नाचं उत्तर असू शकते. आता पुढे यांचे डोके बघा, यांचा फेस बघा. इथे त्रिकोण आहे, इथे वर्तुळ आहे आणि इथे चौकोन आहे. मग इथे वर्तुळ आहे, इथे त्रिकोण आहे आणि इथे चौकोन आहे. म्हणजे या आकृत्या रिपीट होत आहेत. मग अशाच प्रकारे इथे वर्तुळ आहे, इथे त्रिकोण आहे, तर ऑब्व्हियसली इथे काय येईल? चौकोन येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. असा हा अचिवेबल प्रश्न होता. पुढील प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन.
हा पझलचा प्रश्न होता, एक शॉर्ट पझल होता आणि हा आपण अचीव करू शकतो जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल व्यवस्थितरित्या, तर हा होईल आहे सॉल्व. एका मजल्यावरील 2 ओळीत उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दारे असलेल्या 6 खोल्या आहेत आणि ते 6 व्यक्तींना दिल्या आहेत. म्हणजे ह्या खोल्या कशा असतील बघा, दक्षिणेकडे बघणारे असे 3 भाग असतील आणि 3 खोल्या असतील आणि उत्तरेकडे बघणाऱ्या अशा 3 खोल्या असतील. आता पुढे आपण प्रश्न वाचूया. क्यूला उत्तर दिशेला दार असणारी खोली मिळालेली आहे. उत्तर दिशेला दार म्हणजे वरच्या दिशेला, म्हणजे क्यू ऑब्व्हियसली यापैकी कोणत्या तरी एका खोलीमध्ये एक्झॅक्टली कुठे येईल ते आपण आता सध्या सांगू शकत नाही. पुढे व तो एसचा शेजारी नाही, म्हणजे एस याच्या शेजारी नाही. आता ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. एस आणि यू यांच्या खोल्या कर्ण रेषात परस्पर विरुद्ध दिशांच्या आहेत. परस्पर विरुद्ध म्हणजे अशा प्रकारे कर्णाच्या परस्पर विरुद्ध असतील, म्हणजे एस यू किंवा एस यू अशा प्रकारे असतील. पण सध्या आपल्याला यू किंवा एसची एक्झॅक्ट पोझिशन माहिती नाही, त्यामुळे पुढच्या वाक्यावरून आपण यूची पोझिशन डिसाईड करूया. यूचा शेजारी आर, म्हणजे यू आणि आर आजूबाजूला आहेत. ला दक्षिणेकडे दार असणारी खोली मिळालेली आहे. दक्षिणेकडे दार असणारी म्हणजे वरची खोली, ओके, दक्षिणेकडे म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि यू एका कॉर्नरमध्ये आहे, तर दक्षिणेकडे दार असणारी खोली मिळालेली असेल तर याच्या 2 पॉसिबिलिटीज तयार होऊ शकतात. यू इथे असेल आणि आर त्याचा शेजारी असेल, तर एस डायगोनली असेल किंवा कर्णरेषेत असेल. आणि दुसरी पॉसिबिलिटी कोणती तयार होईल? दुसरी पॉसिबिलिटी अशा प्रकारे तयार होईल की यू या स्थानी असू शकतो, एस या स्थानी असू शकतो आणि आर इथे असू शकतो. तर यावरून आपण हे डिसाईड करू शकतो. त्यानंतर परत आपण एक कॉम्बिनेशन बघू शकतो या आधीचं की क्यू हा एसचा शेजारी नाही, म्हणजे क्यू इथे येणार नाही, तर क्यूची पोझिशन हीच असेल आणि इथे क्यूची पोझिशन ही असणार आहे. पुढे जर आपण बघितलं तर टीला उत्तरेकडे दार असलेली खोली मिळालेली आहे. उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला, तर म्हणजे टी ऑब्व्हियसली इथे खाली येणार, इथे सुद्धा खाली मिडलमध्ये येणार आहे. आणि आता एकच व्यक्ती राहिलेला आहे, कोण? पी. तो इथे लिहिला जाईल आणि पी इथे लिहिला जाईल. तर अशा प्रकारे आपण हा पझल सॉल्व्ह करू शकलो असतो. प्रश्न विचारलेला आहे यूच्या शेजारची खोली कुणाच्या ताब्यात आहे? तर यूच्या शेजारी या पॉसिबिलिटीमध्ये सुद्धा आर आहे आणि या पॉसिबिलिटीमध्ये सुद्धा आर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? प्रश्न क्रमांक 4. आणि जर आपण फक्त ह्या प्रश्नाचा सुद्धा विचार केला असता की यूचा शेजारी आर आहे हे आपल्याला डायरेक्टली देण्यात आलेलं होतं, तर इतकं जर आपण सॉल्व्ह केलं नसतं तरी सुद्धा आपण आर हे उत्तर टिक करू शकलो असतो. पण पुढे काही प्रश्न असे येऊ शकतात की जे ह्याच माहितीच्या आधारावर नसतील, त्यामुळे आपण हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथे केलेला होता. तर डायरेक्टली सुद्धा तुम्ही या वाक्यावरून हे उत्तर लिहू शकले असते. आता पुढील प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. पुढील प्रश्न क्रिटिकल रिझनिंगचा प्रश्न आहे, म्हणजे विधानांवर आधारित प्रश्न. आणि हे प्रश्न थोडे ट्रिकी असतात. आता आयोग 4 ते 5 प्रश्न अशा प्रकारचे विचारतो परीक्षांमध्ये, मेन्समध्ये. त्यापैकी 2 ते 2 प्रश्न अचिवेबल, म्हणजे 50-50% असतात. 2 ट्रिकी असतील आणि 2 अचिवेबल असतील. तर यामध्ये बघा, याला समजण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रश्न क्रमांक 39 होता डी सेटमध्ये. आफ्रिका संवर्धन पर्यटनासाठी जगभर सर्वज्ञात आहे. धोक्यात आलेल्या अनेक प्रजातींना नैसर्गिक संरक्षण त्यातून पुरवले जाते व त्याचवेळी लोकांना रोजगार पुरवला जातो. त्यामुळे संपत्तीची निर्मिती होते आणि नव्या पिढ्यांना पर्यावरण साक्षर होण्यासाठी शिकवते. म्हणजे 3 वाक्यावरून आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या इथे समजल्यात. आफ्रिका संवर्धन पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे पर्यावरण साक्षरता इथे होत आहे. पुढे सर्वसाधारण जनतेला पर्यावरण साक्षर व्हायला मदत देण्यासाठी कोणत्याही देशाला नियंत्रित पर्यटन सबळ करणे शक्य आहे, म्हणजे पॉसिबल आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणतेही गव्हर्नमेंट असं करू शकतो. पुढे म्हणून आर्क्टिकमधील पर्यटनाचे स्वागत व्हायला हवे. तापमान वृद्धीच्या परिणामी बर्फ वितळून नवे जलमार्ग तयार होत आहेत. म्हणजे आर्क्टिकची गोष्ट केलेली आहे इथे. आफ्रिका एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे किंवा आफ्रिकाने काहीतरी केलेलं आहे आणि पुढे त्याचा संबंध रिलेशन लेखक जो आहे आर्क्टिककडे लावतो आहे. आता जी माहिती दिलेली असते ती दिलेल्या मुद्द्यांच्या अपोजिट जात असली तरीसुद्धा लेखकाने जी माहिती विधानांमध्ये दिलेली आहे किंवा पॅसेजमध्ये दिलेली आहे ती आपल्याला योग्यच मानावी लागते, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आर्क्टिकमधील पर्यटनाचे स्वागत व्हायला हवे. तापमान वृद्धीच्या परिणामी बर्फ वितळून नवे जलमार्ग तयार होत आहेत व ही पर्यटकांना चांगली संधी आहे. म्हणजे बर्फ वितळून नवीन मार्ग तयार होत आहेत, त्यामुळे पर्यटन तिथे वाढू शकतं. हे आणखी उशीर होऊ न देता करायला हवे, नाहीतर पर्यटकांना कदाचित नामशेष पर्यटनात सहभागी व्हावे लागेल. नामशेष म्हणजे काही जे बायोलॉजिकल स्पेसीज आहेत ते एक्सटिंक्ट होतात, म्हणजे त्यांचं
पूर्ण प्रजाती जी आहे ती नष्ट होऊन जाते, अशा प्रकारचं पर्यटन त्यांना पाहायला मिळेल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे धोक्यातील प्राणी पाहण्यासाठी त्यांना खुश ठेवावे लागेल. त्यामुळे पर्यटक आर्क्टिकच्या नाजूक परिस्थितीबाबतही जागरूक होतील. तर दोन देशांमध्ये, दोन कंडिशन्समध्ये रिलेशन इथे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. आता प्रश्न काय म्हटलेला आहे, वरील युक्तिवादातील त्रुटी उत्तम प्रकारे व्यक्त करणारे. त्रुटी दर्शवायची आहे, म्हणजे लेखक जे म्हणत आहे त्याच्या विरुद्ध जावे लागेल किंवा त्याचे विरुद्ध एक्सप्लेनेशन करणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर आपण डिस्कस करून बघूया. थोडा क्रिटिकल हा प्रश्न असा आहे. पहिला आहे, वन्यजीवन पर्यटकांना पारिस्थितिकीच्या संवर्धनात मनापासून स्वारस्य आहे, या गृहीतकावर तो आधारित आहे. बघा, वन्यजीवन पर्यटकांना संवर्धनात मनापासून स्वारस्य आहे, या गृहीतकावर तो आधारित आहे. म्हणजे हे जे डिस्कशन आहे ते सगळेच्या सगळं वन्यजीवन पर्यटक जे आहेत त्यांना संवर्धनात स्वारस्य आहे. पण आपण हे एक्झॅक्टली म्हणू शकत नाही. काही प्रमाणात तर आहे, पण सर्वच्या सर्वच वन्यजीवन पर्यटकांना त्यात स्वारस्य असेल हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामुळे याला होल्डवर आपण ठेवू शकतो. सेकंड आपण बघू शकतो, काही पर्यटकांना धोक्यात आलेल्या प्राण्यांचे निरीक्षण करण्यात स्वारस्य आहे, या गृहीतकावर तो आधारित आहे. तर हे सुद्धा आपण बरोबर म्हणू शकतो. हे गृहीतक बरोबर असू शकतं, कारण की धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या पर्यटनाविषयी हे गोष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सुद्धा पर्याय योग्य असू शकतो. एक्झॅक्टली त्रुटी दर्शविणारा हा पर्याय वाटत नाही, मिळता जुळता वाटत आहे. आणि हा पर्याय जो आहे तो 50-50% आहे. म्हणजे सर्वच वन्यजीवन पर्यटकांना पारिस्थितिकीच्या संवर्धनात मनापासून स्वारस्य आहे हे आपण एक्झॅक्टली म्हणू शकत नाही, कारण की कुठेही सर्व पर्यटकांविषयी आपल्याला माहिती देण्यात आलेली नाही आहे. म्हणून जर पुढचे आपल्याला जे पर्याय आहेत ते योग्य वाटत असतील तर मग आपण एक हे उत्तर टिक करू शकतो. पर्याय क्रमांक 3 बघा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. आपल्याला निगेटिव्ह असा पर्याय पाहिजे आहे, म्हणजे जो अपोजिट जाईल, तर त्यामुळे हे ते उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3, संवर्धन पर्यटनाच्या केवळ एका यशस्वी उदाहरणावरून सर्वसामान्यीकरणाचा युक्तिवाद केला जात आहे. म्हणजे इथे म्हणायचं आहे की केवळ एकच यशस्वी उदाहरण आहे. बघा, लेखकाने एक यशस्वी उदाहरण दिलेलं आहे आफ्रिकेचे, आणि त्याचं जनरलायझेशन केलेलं आहे, म्हणजे ते प्रत्येकावर अप्लाय करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्क्टिकमधील पर्यटनावर त्यांनी अप्लाय केलेलं आहे. एका एक्झाम्पलच्या आधारावर हा पर्याय जनरलायझेशन लेखकाने केलेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा पर्याय मिळता जुळता आहे. म्हणजे लेखकाने जे करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या आधारावर हे आपण म्हणू शकतो. त्यामुळे हा सुद्धा उत्तर असणे मला वाटत नाही की हे उत्तर असेल. त्यामुळे हा पर्याय आपण कॅन्सल करू शकतो. चौथा पर्याय बघा, वन्यजीवन पर्यटन हा लोकांना पर्यावरण साक्षर करण्याचा सर्वात उत्तम पोहोच मार्ग आहे, या गृहीतकावर तो आधारित आहे. तर इथे म्हटलेलं आहे की पर्यटनामुळे नाजूक पारिस्थितिकीबाबत जागरूक होतील नागरिक, असं म्हटलेलं आहे. पण हा उत्तम पर्याय आहे, सर्वात उत्तम पर्याय, बेस्ट पर्याय हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, पण मिळता जुळता आहे. म्हणजे इथे एक्झॅक्ट आन्सर काढणे खूप कठीण आहे. पण जर आपण बघितलं तर हे तिन्ही जे पर्याय आहेत ते लेखक जो म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्याशी निगडीत आहेत. त्यामुळे मला तरी वाटतं की या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे, कारण की वन्यजीवन पर्यटकांना पारिस्थितिकीच्या संवर्धनात मनापासून स्वारस्य आहे. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपण हे उत्तर इथे लिहू शकतो. हा प्रश्न होता डेटा सफिशियन्सीचा, म्हणजे माहितीच्या आधारावर प्रश्नाचे उत्तर द्यायचे असते, आणि हा अंकगणिताचा प्रश्न होता, आणि हा अचिवेबल कॅटेगरीमध्ये येईल, म्हणजे हा तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे होता. प्रश्न आहे, एका विभागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्षे आहे. पुढील वर्षी 10 कर्मचारी निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल? आता 10 कर्मचारी निवृत्त झाले म्हणजे सोडून गेले ऑर्गनायझेशनला, त्याच्यानंतर सरासरी आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला सर्वप्रथम किती व्यक्ती आहेत त्या ऑर्गनायझेशनमध्ये ते आपल्याला माहिती पाहिजे, आणि परत काहीतरी माहिती पाहिजे आपल्याला की हे जे सोडून गेलेले आहेत त्यांचे एज किती असेल. तर आपण बघूया, पहिली माहिती देण्यात आलेली आहे. पहिली वाक्य, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. आता ही माहिती आपल्याला उपयोगात येऊ शकते का? तर हो, नक्कीच, कारण की या 10 कर्मचाऱ्यांचे आपल्याला वय जे आहे, एकूण बेरीज किती आहे ते आपल्याला या विधानावरून माहिती होईल. पण आतापर्यंत आपल्याला ह्या विधानावरून आपण उत्तर काढू शकत नाही, कारण की एकूण किती कर्मचारी होते हे आपल्याला माहिती नाही. मग दुसरं जे विधान आहे ते आहे, विभागात 50 कर्मचारी आहेत. फक्त ह्याच विधानाचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला एकूण कर्मचारी मिळतील, पण हे जे 10 कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्यांचे एज किती होते ते आपल्याला मिळणार नाहीत.
म्हणजे फक्त या विधानाच्या सहाय्यावर सुद्धा आपण उत्तर देऊ शकत नाही. तर दोघांना जर आपण कंबाईन केलं तर आपल्याला ह्या 10 कर्मचाऱ्यांचे सुद्धा वय आपल्याला माहिती होईल. तशाच प्रकारे एकूण किती कर्मचारी होते ते सुद्धा माहिती होतील. तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे आपण सरासरी नक्कीच काढू शकतो. म्हणजे दोघांच्या सहाय्याने आपल्याला उत्तर काढता येईल. म्हणजे दोन्ही सामग्रीची उत्तरासाठी गरज आहे. हा पर्याय इथे योग्य पर्याय असणार आहे. तर पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 41. परत हा क्रिटिकल रिझनिंगचा प्रश्न होता आणि क्रिटिकल रिझनिंगचा हा दुसरा प्रश्न होता. ट्रिकी होता पण अचिवेबल तुम्ही अटेम्प्ट करू शकले असते. एका लेखकाच्या मते किंमत ही मूल्यासारखी बाब नाही. म्हणजे आता इथे दोन गोष्टी वेगवेगळ्या सांगण्यात आलेल्या आहेत, किंमत आणि मूल्य. एखाद्या दिवशी कोळसा, पाव, टपाल खर्च, कामगार, घरभाडे यांसारख्या गोष्टींच्या किमती दुप्पट झाल्या. बघा, किमती दुप्पट झालेल्या आहेत. तर किमती नक्कीच दुप्पट होतील पण सर्व वस्तूंचे मूल्य अर्धे होईल. म्हणजे किमती दुप्पट झाल्याने मूल्य कसे होत आहे? अर्धे होत आहे, कमी होत आहे. आता बघा, जनरल गोष्टीशी ही बाब योग्य आहे की नाही हे आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही. लेखकाने जे म्हटलेलं आहे त्याच्या आधारावर त्याला ती माहिती आपल्याला योग्यच मानावी लागते. पण या आधारावर काय म्हणण्यात आलेलं आहे? लेखकाच्या युक्तिवादानुसार जर सर्व गोष्टींच्या किमती दुप्पट झाल्या, म्हणजे किमती दुप्पट झाल्या, सरळ सरळ तेच स्टेटमेंट आलेलं आहे, तर मग योग्य पर्याय आपल्याला बघायचा आहे. मग पहिला आहे विकलेल्या वस्तूंचे मूल्य दुप्पट होईल. आता बघा, विकलेल्या आणि खरेदी केलेल्या हे दोन गोष्टी थोडे कन्फ्युजिंग आहेत कारण की अशा प्रकारचे शब्द वापरण्यात आलेले नाही. तरीसुद्धा बेस्ट पर्याय आपल्याला इथे निवड करावा लागेल. तर विकलेल्या वस्तूंचे मूल्य दुप्पट होईल. मूल्य दुप्पट होण्याचा तर काही प्रश्नच नाही आहे कारण की ते हाफ होत आहे. तर हा पर्याय आपण इलिमिनेट करू शकतो. वस्तूंचे मूल्य स्थिर राहील ते सुद्धा नाही आहे कारण की मूल्य कमीच होणार आहे. तिसरा पर्याय बघूया, खरेदी केलेल्या वस्तूंचे मूल्य येऊ शकतो की खरेदी केलेल्या वस्तूंचं काय आहे. तर आपण चौथा पर्याय बघूया की तो जर एलिमिनेट झाला तर आपलं उत्तर नक्कीच तिसरा पर्याय येईल. फक्त पैशांची किंमत अर्धी होईल. आता पैशांच्या किमतीविषयी किंमत वाढल्यावर पैशांची किंमत कमी होईल याचं काही रिलेशनच देण्यात आलेलं नाही आहे. वस्तूंच्या मूल्यांसोबत रिलेशन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा पर्याय सुद्धा कॅन्सल होईल आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर हा अचिवेबल होता. हा प्रश्न आपण निश्चितपणे सॉल्व्ह करू शकलो असतो. पुढील प्रश्न मॅथमॅटिक्सचा प्रश्न होता, हा अंकगणिताचा प्रश्न होता आणि हा सुद्धा अचिवेबल कॅटेगरीमध्ये येईल. ओके, आणि हा सुद्धा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. थोडी हिंमत जर दाखवली असते की थोडा समजला असता प्रश्न तर नक्कीच तुम्ही सॉल्व्ह केलेला असेल. मधू नेहमी 13 रुपये किमतीला एक याप्रमाणे मिळणारे सूप पाकिट खरेदी करते. म्हणजे त्या पाकिटाची किंमत किती असते? 13 रुपये. मागच्या आठवड्यात त्याची किंमत 11 रुपये इतकी कमी केली म्हणून त्याने 36 पाकिटे खरेदी केली. म्हणजे त्याने किती रुपये खर्च केले? 11 गुणिला 36 इतके खर्च केले. पण ॲक्च्युअल प्राईस किती आहे एका पाकिटाची? 13 रुपये आहे. पुढे म्हणण्यात आलेलं आहे या आठवड्यात त्यांची विक्री प्रत्येकी 2 खरेदी करा 1 फुकट मिळवा. म्हणजे बाय 2 गेट 1 फ्री अशा प्रकारे होतं. म्हणजे 2 खरेदी केले तर 1 फ्री मिळणार. म्हणजे 2च 1 हे त्याचं गुणोत्तर होतं. अशी सूट देऊ केली. आताच्या आठवड्यात खरेदी करण्याऐवजी मागच्या आठवड्यात पाकिटे खरेदी केल्यामुळे मधूने मोजलेली जादा रक्कम किती? आता त्याने किती रक्कम मोजलेली आहे? 11 गुणिला 36 यांचा जर गुणाकार केला आपण 11 सक 66 हातचे 6 11 त्रिक 33 आणि 6 इतकी रक्कम त्याने मोजलेली आहे. पण यावेळी या आठवड्यात पाकिटाची किंमत जी आहे ती तर 13 रुपयेच असणार आहे. पण त्याला 2वर 1 पाकिट फ्री मिळणार आहे आणि एकूण किती पाकिटे त्याने खरेदी केली होती? 36. म्हणजे यापैकी जर 2च 1च्या गुणोत्तरात आपण डिवाइड केलं तर 24 पाकिटे खरेदी करावी लागतील. तर 12 पाकिटे त्याला काय मिळणार? मोफत मिळणार किंवा फ्री मिळणार. म्हणजे त्याने 24 पाकिटांची किंमतच मोजलेली आहे. कितीच्या दराने? 13 रुपये प्रति पाकिटाच्या दराने. म्हणजे 13ने आपण गुणाकार करूया. 13 52 हातचे 5 13 दुनी 26 आणि 5 किती? 31. म्हणजे त्याने मागच्या आठवड्यात किती जास्त रक्कम मोजलेली आहे? तर 396 वजा 312 म्हणजे 84 रुपये त्याला जास्त द्यावे लागले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे काय असेल? योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्न त्रिकोण आकृतीतील आकृत्यांची संख्या मोजणे किंवा त्रिकोण मोजणे अशा प्रकारचा होता. सोपा असा प्रश्न होता. अचिवेबल होता. रिझनिंगचा प्रश्न होता. इथे म्हटलेलं आहे खाली दिलेल्या आकृतीतील मधली उभी रेषा पुसली तर मूळ आकृतीतील त्रिकोण आणि मधली उभी रेषा पुसल्यानंतर तयार होणाऱ्या आकृतीतील त्रिकोण यांची वजाबाकी किती येते? तर सिंपल आता इथे मी
त्रिकोण मोजण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट सांगतो की जर तुम्ही या रेषेसोबत त्रिकोणांची संख्या मोजली तर ती 18 येईल आणि या रेषेच्या व्यतिरिक्त जर त्रिकोण मोजले तर ती 12 येईल आणि दोघांची वजाबाकी किती येईल 6. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि ते तुम्हाला मोजायचं आहे ते खूप सिंपल असेल. त्यामुळे पुढील प्रश्न आपण डिस्कस करूया कारण की पुढे काही ट्रिकी प्रश्न आहेत. तर पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन हा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही टाकू शकता कारण की लॉजिक थोडे वेगळे आहे. यामध्ये एकूण म्हणजे संख्या आणि अक्षरे यांचे कॉम्बिनेशन आहे आणि 2 प्रश्नचिन्ह आहेत. आता बऱ्याचदा आपल्याला वाटतं की व्हर्टिकली जायचं की हॉरिझॉन्टली जायचं, म्हणजे आडव्या रेषेत सॉल्व्ह करायचा की उभ्या रेषेत. मग तो प्रश्न बघून आपल्याला अंदाज लावावा लागतो. तर इथे पहिल्या रेषेमध्ये फक्त अक्षरेच आहेत, दुसऱ्या रेषेमध्ये संख्या आहेत, दुसऱ्या रेषेमध्ये संख्या आहेत, तिसऱ्या रेषेमध्ये अक्षरे आहेत. मग ऑब्व्हियसली हॉरिझॉन्टली सॉल्व्ह करणे जास्त बेटर असेल. म्हणजे असं होऊ शकते की या दोघांचं रिलेशन या 2 संख्येसोबत असू शकतं. तर इथे लॉजिक कोणते आहे? सी प्लस के म्हणजे सीचा क्रमांक किती 3 आणि केचा क्रमांक किती 11, यांची बेरीज किती 14 आणि यांच्या बेरजेला 2ने भाग दिला जात आहे. तर आपल्याला किती उत्तर मिळेल 7 आणि या 7 मध्ये 2 प्लस केले जात आहेत तर आपल्याला उत्तर किती मिळेल 9. थोडे डिफरंट प्रकारचे लॉजिक होते म्हणजे हा प्रश्न तुम्ही स्किप सुद्धा करू शकले असते. इथे सुद्धा बघा जे प्लस आर, जेची किंमत किती 10, आरची किंमत किती 18 बरोबर 28 भागीला 2 बरोबर 14 आणि याच्यामध्ये सुद्धा 2 प्लस करायचे म्हणजेच उत्तर किती येईल 16. तर अशा प्रकारे ह्या संख्या मिळत आहेत. हे दोघांची बेरीज करून त्याला 2ने भाग द्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 प्लस करायचे आणि हा सर्व प्रश्न सॉल्व्ह केला तर आपल्याला इथे उत्तर काढूया आपण के आणि सी केमध्ये आपल्याला 9 मिळाले होते. फक्त याचा कोड इथे लिहिण्यात आलेला आहे आणि याचा कोड इथे लिहिण्यात आलेला आहे म्हणजे क्रॉस असं कोड होत आहे, जवळ त्यांचे कोड लिहिण्यात आले येत नाही आहेत. मग केचा क्रमांक किती 11 आणि एमचा क्रमांक किती 13. मग इथे 2ने भाग देऊया आपण म्हणजे 24 भागीला 2 बरोबर 12 आणि 12 अधिक 2 किती होणार 14. तर 14 हे उत्तर येईल पण 14 दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल आणि दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी 14 फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. टाइम अँड डिस्टन्स म्हणजे वेळ वेग अंतराचा हा प्रश्न होता. एक सिंपल लॉजिक जर तुम्हाला माहिती असते किंवा माहिती असेल तर हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल. अजय व अतुल हे ए ते बी पर्यंत अनुक्रमे 17 किलोमीटर प्रति तास आणि 19 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतात. ए हा बी पासून 72 किलोमीटर आहे. म्हणजे बघा एक अंतर देण्यात आलेले आहे. ए आणि बी किती किलोमीटर 72 किलोमीटर हे अंतर आहे आणि इथूनच निघतात. अजय सुद्धा निघतो. अजयचा वेग किती आहे 17 किलोमीटर प्रति तास आणि अतुलचा वेग किती आहे 19 किलोमीटर प्रति तास. आणि पुढे काय म्हणण्यात आलेलं आहे त्यावरून हे लक्षात येईल अतुल प्रथम बी पर्यंत पोहोचून लगेच परतला. म्हणजे अतुलचा वेग जास्त आहे तर ऑब्व्हियसली तो इथपासून निघेल बी पर्यंत पोहोचणार आणि परत येणार. आणि अजय सुद्धा आणि सी येथे अजयला भेटतो म्हणजे अजय सुद्धा निघाला अतुल सुद्धा निघाला पण अतुलचा वेग जास्त असल्याने तो इथपासून इथपर्यंत रिटर्न आला आणि तोपर्यंत अजय या स्थानापासून या स्थानापर्यंत पोहोचला. इथे त्यांची भेट झाली. हे स्थान कोणते आहे सी आणि आपल्याला अंतर काढायचं आहे बी आणि सी मधील अंतर किती आहे म्हणजे हे अंतर आपल्याला काढायचं आहे. आता एक सिंपल लॉजिक यामध्ये आहे की ज्यावेळी ते दोन्ही व्यक्ती भेटणार त्यावेळी दोघांनी मिळून किती अंतर कव्हर केलेले असेल. तर बघा अतुलने या स्थानापासून बी पर्यंत अंतर कव्हर केले म्हणजे 72 किलोमीटरचे अंतर कव्हर झाले आणि रिटर्न येताना त्यांनी इतके अंतर कव्हर केले. तोच अजय जो आहे तो ए पासून इथपर्यंत चाललेला आहे म्हणजे दोघांच्या अंतरांची बेरीज केली तर परत 72 किलोमीटर होईल म्हणजे दोघांनी मिळून 144 किलोमीटर अंतर कव्हर केले आहे. आणि दोन्ही चालत आहेत तर दोघांच्या वेगांची बेरीज होईल कारण की एका तासात अतुल 19 किलोमीटर आणि अजय 17 किलोमीटर जात आहे म्हणजे दोघांच्या वेगांची आपल्याला बेरीज करावी लागेल म्हणजे दोघांची मिळून वेग किती होणार 36 किलोमीटर. तर दोघांनी 144 किलोमीटर अंतर कव्हर केलेले आहे किती वेगाने 36 किलोमीटर प्रति तास वेगाने म्हणजे त्यांना लागणारा वेळ किती असेल 144 भागीला 36ने जर तुम्ही भाग दिला तर 4 तास इतका त्यांनी प्रवास केलेला आहे. तर आपल्याला हे अंतर काढायचं आहे तर सरळ आपण काढूया. अजय इथपासून इथपर्यंत चाललेला आहे तर अजयने कव्हर केलेले अंतर किती तर अजय 17 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने 4 तास चाललेला आहे
म्हणजे त्याने इथपासून इथपर्यंत 68 किलोमीटरचे अंतर कव्हर केले. एकूण अंतर 72 किलोमीटर होते, तर उर्वरित अंतर किती असेल? 4 किलोमीटरचे असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न जो आहे तो ट्रिकी स्वरूपाचा प्रश्न आहे, म्हणजे त्याला आपण डेफिनेटली इतका वेळ नसतो आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत सॉल्व्ह करण्यासाठी, तरीसुद्धा आणि याचे उत्तरसुद्धा कन्फ्युजिंग आहे किंवा विवादास्पद आहे, थोडे सॉल्व्ह करण्यामध्ये एक्झॅक्ट येत नाही, पण याची मेथड मी सांगतो तुम्हाला कशा प्रकारे करता येईल. इथे आपल्याला काही रूल्स दिलेले असतात, म्हणजे XGRP रूल नंबर 1, रूल नंबर 2, 3, आणि या रूलच्या आधारावर हे जी अक्षरे आहेत ती चेंज होत असतात. तर आपल्याला ना सर्वप्रथम या रूल्सना डिकोड करावं लागतं की MSBवर रूल नंबर 2 अप्लाय झालेला असेल तर ही संख्या किंवा हा शब्द कशा प्रकारे आलेला आहे. XGRPवर रूल नंबर 1 अप्लाय झाला, इथे कोणते तरी शब्द येईल. त्यानंतर दुसरा रूल अप्लाय झाला, इथे कोणता तरी शब्द येईल आणि त्याचा आउटपुट किती आहे? ZUGP. तर सर्वप्रथम आपण कोणता रूल अप्लाय करू शकतो? रूल नंबर 2 आपण क्रॅक करू शकतो की रूल नंबर 2 कसा असेल. तर बघा, MSBवर रूल नंबर 2 अप्लाय झालेला आहे आणि इथे OSB मिळालेला आहे. तर आपल्याला हे लक्षात येईल की SB ॲज इट इज राहिलेले आहेत आणि फक्त पहिल्याच अक्षरामध्ये MNO म्हणजे +2 झालेला आहे. M नंतरचे दुसरे अक्षर घेण्यात आलेले आहे, म्हणजे 2चा रूल काय होणार? +2 कशामध्ये? पहिल्या अक्षरामध्ये +2 हा नियम आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे जिथे जिथे सर्कलमध्ये 2 येईल तिथे तिथे आपण हा नियम अप्लाय करूया. तर एक डिकोड झालेला आहे. मग त्यानंतर आपल्याला रूल नंबर 1 कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा फाइंड आउट करायचा आहे. मग रूल नंबर 1 तोपर्यंत फाइंड आउट होणार नाही जोपर्यंत ZUGPवर रूल नंबर 2 अप्लाय करणार नाही, कारण की रूल नंबर 1 अप्लाय करून इथे एक शब्द आलेला असेल आणि त्या शब्दावर रूल नंबर 2 अप्लाय होऊन हा शब्द मिळालेला असेल. इथे हा प्रश्न जो एक्सप्लेनेशन आहे थोडे ट्रिकी आहे, पण तरीसुद्धा ज्यांना या प्रश्नामध्ये इंटरेस्ट आहे ते नक्कीच बघू शकता. तर आपण इथे काय करूया? ZUGP इथे कोणता तरी एक शब्द होता, त्याच्यावर रूल नंबर 2 अप्लाय होऊन ZUGP हा शब्द मिळालेला आहे. तर मग ZUGPवर रिव्हर्स रूल नंबर 2 अप्लाय करूया. म्हणजे इथे कोणता शब्द असेल? हे 3 तर ॲज इट इज असतील, म्हणजे UGP ॲज इट इज असतील आणि Z+2 करून मिळालेला असेल, म्हणजे इथे ऑब्व्हियसली काय असेल? XUGP. आणि XUGP कशा प्रकारे मिळालेला असेल? XGRP वर रूल नंबर 1 अप्लाय होऊन आपल्याला इथे काय मिळालेलं आहे? XUGP. मग रूल नंबर 1 डिकोड करू शकतो आपण की पहिले आणि शेवटचे ॲज इट इज राहणार, दुसऱ्या क्रमांकाचे अक्षर तिसऱ्या क्रमांकावर आलेले आहे आणि Rचा U झालेला आहे. आता Rचा U कसा होईल? RSTU म्हणजे +3 झालेला आहे. तर हा रूल नंबर 1 मिळालेला आहे. आता हा रूल नंबर 1 आपण रूल नंबर 3 काढण्यासाठी अप्लाय करूया, किंवा रूल नंबर 1 इथे अप्लाय झालेला आहे आणि XTRG मिळालेला आहे. तर रूल नंबर 1ला रिव्हर्स अप्लाय करून आपण याची किंमत काढू शकतो. तर कशा प्रकारे रिव्हर्स अप्लाय करणार? तर पहिले आणि शेवटचे ते ॲज इट इज होते, म्हणजे इथे X आणि R आणि हा जो G आहे तो इथे असेल, म्हणजे G सुरुवातीला इथे असेल आणि T जो आहे तो आपल्याला +3 कडून मिळालेला होता. तर आपल्याला आता -3 करावं लागेल. तर -3 केल्यानंतर काय येणार? RST म्हणजे Q येणार. तर इथे XGQR हे शब्द होते आणि हे शब्द कशा प्रकारे मिळालेले आहे? तर रूल नंबर 3 अप्लाय करून मिळालेले आहे. म्हणजे रूल नंबर 3 इथे आपण अप्लाय करूया. तर बघा, रूल नंबर 3 काय म्हणतोय की पहिला दुसरा ॲज इट इज राहिलेला आहे, तिसरा शेवटी आलेला आहे आणि Pचा Q झालेला आहे, म्हणजे +1 झालेला आहे. अशा प्रकारे रूल नंबर 3 मिळालेला आहे. मग आता यावर आपण रूल नंबर 3 अप्लाय करून त्यावर रूल नंबर 2 अप्लाय करूया. तर रूल नंबर 3 कोणता होता की पहिला आणि दुसरा ॲज इट इज राहणार, म्हणजे B आणि N ॲज इट इज राहणार, जे तिसरे अक्षर होते ते शेवटी जाणार आणि H+1 होणार, म्हणजे HI इथे यायला पाहिजे. आणि या रूल नंबर 3 अप्लाय करून हा शब्द आपल्याला मिळालेला आहे. मग यावर रूल नंबर 2 अप्लाय करणार. रूल नंबर 2 कोणता होता? पहिल्या अक्षरामध्ये 2 प्लस करायचे. तर पहिल्या अक्षरामध्ये 2 प्लस केले तर D येणार, बाकी सर्व ॲज इट इज राहणार. म्हणजे DNIL हे उत्तर इथे एक्सपेक्टेड होते, पण इथे DNIL हे उत्तर नाही आहे, DNL
हा पर्याय इथे मॅच होत आहे, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1 मोस्ट प्रोबॅबल उत्तर म्हणू शकतो. आता आयोग कोणतं उत्तर देतो त्यावर आपण बघूया. आता पुढील प्रश्न आपण घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो परत युक्तिवादाचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 47 काय म्हटलेलं आहे आपण एकदा इन्फॉर्मेशन वाचू, आणि हा प्रश्न अचिवेबल होता. केवळ हिरोईन आणि कोकेन यासारख्या बेकायदेशीर औषधांचा जागतिक आरोग्यावर भयानक परिणाम होतो आहे असे नाही, बनावट औषधे देखील तितकीच तीव्र घातक परिणाम करत आहेत. म्हणजे सरळ सरळ कंपॅरिझन करण्यात आलेलं आहे कुणाचं, हेरोईन आणि कोकेन यांसारख्या बेकायदेशीर औषधांचं इथे कंपॅरिझन बनावटी औषधांसोबत करण्यात आलेलं आहे, हे समजणं इथे महत्त्वाचं आहे. पुढे, अनेकदा या बनावट औषधात जीवघेणी रसायने असतात आणि जेव्हा उपचारांसाठी त्यांचा वापर केला जातो तेव्हा ती रुग्णांचा जीवही घेतात. म्हणजे किती डेंजरस आहेत हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अधिकृतरित्या अनेक पर्यायी औषधोपचार उपलब्ध आहेत, त्यातील घटक कृतीशील नसल्याने ती तशी निरुपद्रवी असतात, पण जाहिरातीतून दावा केल्याप्रमाणे ती परिणामकारक किंवा निरुपद्रवीही नसतात. म्हणजे जाहिरात जशा प्रकारे देण्यात येते तशी त्याच्या एकदम विरुद्ध स्थिती असते. बेकायदेशीर औषधांची समस्या हाताळण्यासाठी अनेक पावले उचलली जातात. म्हणजे जो पहिला घटक आहे बेकायदेशीर औषधे म्हणजे हिरोईन कोकेन सारखे, त्यांच्या विरुद्ध अनेक नियम आहेत, परंतु बनावटी औषधांची समस्या गंभीर मानली जात नाही. बनावट औषधांचा प्रश्न तातडीने तडीला नेण्यासाठी परिणामकारक तोडगा शोधण्याची गरज आहे. म्हणजे इथे सरळ सरळ म्हणण्यात आलेलं आहे की बेकायदेशीर जी औषधे आहेत तितकीच डेंजरस औषधे बनावटी औषधे सुद्धा आहेत, आणि त्याच्यावर एक सजेशनसुद्धा देण्यात आलेलं आहे की त्याच्यावरही तोडगा काढण्यात यावा, त्याच्यावरही मार्ग काढण्यात यावा. मग वरील परिच्छेदाचा प्रमुख निष्कर्ष उत्तम प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. पहिला आहे ॲलोपॅथी व्यतिरिक्त. आता बघा ॲलोपॅथीचा इथे काही संबंधच नाही आहे, पहिला पर्याय आपण कॅन्सल करू शकतो. दुसरा पर्याय, हिरोईन आणि कोकेनमुळे जागतिक आरोग्यावर भयंकर परिणाम झाले आहेत. हो, हे तर झालेच आहेत कारण की इथे म्हणण्यात आलेलं आहे, पण त्यासोबत इथे बनावटी औषधाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण याला होल्डवर ठेवू शकतो. बनावट औषधे बेकायदेशीर औषधांइतकीच धोकादायक आहेत. तर हे पहिल्याच वाक्यावरून किंवा पुढे डिस्कशन जे झालेलं आहे आणि शेवटी सजेशनसुद्धा एक देण्यात आलेलं आहे, त्यावरून हे उत्तर आपण निश्चितच लिहू शकतो. पर्याय क्रमांक 2 पेक्षा हे जास्त बेटर उत्तर आहे. चौथं सुद्धा बघूया, बनावट औषधांची समस्या हाताळण्यासाठी अधिक वेळ देण्याची प्रयत्न करण्याची गरज आहे. अधिक वेळ देऊन प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणजे इथे म्हटलेलं आहे एक समस्या आहे तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना पावले उचलण्याची गरज आहे असं म्हटलेलं आहे. पण जर या दोन्ही तिसरा आपण कॅन्सल करू शकतो कारण की 3 जास्त बेटर आहे, आणि 3 आणि 4 मध्ये जर जास्त बेटर आपण निष्कर्ष म्हटला तर 3 हा निष्कर्ष योग्य बसतो, कारण की चौथा जो आहे तो त्याच्यावर एक उपाययोजनेसारखा आहे. त्यामुळे माझ्या मते पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य. आता पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 48 ठोकळ्याचा एक प्रश्न होता आणि सोपा असा प्रश्न होता, अचिवेबल प्रश्न होता. लेवल 1 मध्ये तुम्ही टाकू शकता. एम हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? एमच्या विरुद्ध. आता इथे सिंपल आपल्याला उत्तर मिळत होतं PN आणि PN इथे कॉमन आहे. मग इथे कॉमन आहे आणि इथे M आलेला आहे, इथे Q आलेला आहे, म्हणजे M आणि Q एकमेकांच्या विरुद्ध असतील, त्यामुळे Mच्या विरुद्ध असणारे अक्षर कोणते असेल? Q. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य. तर प्रश्न क्रमांक 49 आपण सॉल्व्ह करूया, आणि हा अचिवेबल प्रश्नांमध्ये होता. रिझनिंगचा प्रश्न आहे. सिलॉक्सचा प्रश्न आहे. वेन डायग्राम, एक आकृती आपल्याला तयार करावी लागेल आणि कोणता निष्कर्ष योग्य की अयोग्य हे आपल्याला सांगायचं आहे. विधान देण्यात आलेलं आहे. सर्व लिपिक आधुनिक आहेत, तशा प्रकारे लिपिकाचे एक सर्कल आणि त्यावर आधुनिक अशा प्रकारचे एक सर्कल, आणि पुढे म्हणण्यात आलेलं आहे काही पुरुष लिपिक आहेत, तर पुरुष आणि लिपिक अशा प्रकारे यांना कनेक्ट करावं लागेल आपल्याला. तर आता पहिला निष्कर्ष बघूया. सर्व लिपिक आधुनिक आहेत, नाही. सर्व आधुनिक व्यक्ती पुरुष आहेत, नाही. काही आधुनिक व्यक्ती पुरुष दिसत आहेत पण सर्व आधुनिक आपण म्हणू शकत नाही, त्यामुळे पहिला निष्कर्ष चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष, काही पुरुष आधुनिक आहेत, तर काही पुरुष आधुनिक आहेत, हो नक्कीच आहे, कारण की इथे इंटरसेक्शन होत आहे, त्यामुळे निष्कर्ष 2 अगदी योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. आता पुढील प्रश्न आपण डिस्कस करूया. पुढील प्रश्न अंकगणिताचा प्रश्न होता. प्रश्न मोठा दिसत असला तरी खूप जास्त यामध्ये काही कॅल्क्युलेशन्स नाही आहेत.
सिंपल प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांची एका दिवसाची मजुरी दिलेली आहे. 4 गाव आहेत. आशिष हा ए गावामध्ये 105 दिवस काम करतो आणि रेणू सी गावामध्ये 180 दिवस काम करते. कोण जास्त आणि किती कमावतो अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर सिंपल आहे. आशिषची एकूण मजुरी किती होणार, तर आशिष ए गावामध्ये काम करतो म्हणजेच 185 रुपये मजुरी, 105 दिवस कमावणार तो, म्हणजे इतकी मजुरी आशिषला मिळणार आहे. आणि रेणू 180 दिवस काम करते, किती मजुरीने, 93 रुपये मजुरीने, म्हणजे 180 गुणिला 93. आणि दोघांची जर आपण कंपॅरिझन केली तर ऑब्व्हियसली ही संख्या मोठीच आहे, 185 गुणिला 105. तर एकच असा पर्याय आहे, आशिष रेणूपेक्षा जास्त कमावतो आणि गुणाकार केला तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला तेच उत्तर मिळणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो परत अंकगणिताचा प्रश्न आहे आणि हा मॉडरेट टू डिफिकल्टमध्ये तुम्ही टाकू शकता, कारण की कॅल्क्युलेशन्स थोडे लेंदी होऊ शकतात. पण ज्यांना सरासरीचा कॉन्सेप्ट या प्रश्नावर अप्लाय करता येईल ते नक्कीच हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतील. आदित 2021च्या पहिल्या दिवशी 1 रुपये, दुसऱ्या दिवशी 3 रुपये, तिसऱ्या दिवशी 5 रुपये, म्हणजेच काय, इथे ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या तो बचत करत आहे. 1, 3, 5, 7, 9, 11. आणि विषम संख्यांचा एक फॉर्म्युला असतो 2n-1. म्हणजे समजा तुम्हाला 8व्या दिवशी किती बचत करेल हे काढायचं असेल तर nची किंमत किती करायची, 8, म्हणजे 8 दुनी 16 वजा 1 म्हणजेच 15 रुपये. अशा प्रकारे तुम्ही इथे कॅल्क्युलेशन्स करू शकता. आणि पुढे विचारलेलं आहे त्या वर्षातील त्याच्या बचतीची एकूण रक्कम किती आहे, म्हणजेच 2021मध्ये 21 दिवस असणार आहेत, 365 दिवस असणार आहेत. तर 365 दिवसांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर सरासरीचा कॉन्सेप्ट कसा अप्लाय होईल, सरासरीमध्ये एक प्रकार असतो ज्यामध्ये संख्यांमधील फरक जर समान असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपल्याला सरासरी मिळू शकते. आणि सरासरी मिळाली तर 350 दिवसांची सरासरी मिळाली तर 350ने गुणाकार करून आपण एकूण रक्कम काढू शकतो. तर पहिला फोकस आपला कसा राहील, सरासरी काढण्यावर राहील. आणि सर्व या बचतीमध्ये फरक 2-2चा आहे, कारण की 1, 3, 5, 7, 9, 11. त्यामुळे सरासरीचा फॉर्म्युला काय होणार, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. अशा प्रकारे आपल्याला 365 दिवसांची सरासरी मिळेल. पहिल्या दिवशीची बचत किती आहे, 1, आणि शेवटची संख्या म्हणजे शेवटच्या दिवशीची बचत किती आहे, म्हणजे 365व्या दिवशीची बचत किती आहे, तर 2n-1 म्हणजेच 2 गुणिला 365-1 म्हणजे 729 इतकी बचत आहे. तर इथे आपण किंमत ठेवणार 729 भागीला 2 म्हणजेच 730 भागीला 2 म्हणजेच सरासरी किती आलेली आहे, 365. 365 दिवसांची सरासरी 365 आहे. त्यामुळे एकूण रक्कम किती होईल, 365 × 365 म्हणजेच गुणाकार जर तुम्ही कराल तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळणार आहे. तर हा प्रश्न सरासरीच्या कॉन्सेप्टने सॉल्व्ह केला असता तर अचिवेबल होता. त्यानंतरचा प्रश्न आहे खरे खोटेचा. ओके, खरे खोटे महत्त्वाचा टॉपिक आहे. एक तरी प्रश्न आपल्याला मिळतोच यावर. देशभक्त बेटावरचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर 2 वाक्यात देतात. त्यापैकी एक वाक्य नेहमीच खरे असते आणि दुसरे वाक्य नेहमीच खोटे असते. एक वाक्य खरे आणि एक वाक्य खोटे म्हणजे हे ऑल्टरनेटर आहेत, म्हणजेच एकदा खरे व एकदा खोटे बोलणारे आहेत. तिन्ही व्यक्ती, 3 रहिवाशांना, बेटावर भटकणारा नानू 3 रहिवाशांना भेटला तेव्हा त्याने त्यांच्या प्रादेशिक अन्नपदार्थाबद्दल विचारले. तेव्हा त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे होती. प्रत्येकाने 2-2 विधाने इथे दिलेली आहेत. आता एकाचे एक वाक्य खरे व एक वाक्य खोटे असते, म्हणजे इथे 2च पॉसिबिलिटी तयार होतात. कोणत्या पॉसिबिलिटी, म्हणजे अनुचे पहिले वाक्य खरे असेल दुसरे खोटे असेल, किंवा अनुचे पहिले वाक्य खोटे आणि दुसरे वाक्य खरे असेल. याच्या आधारावर आपण या माहितीला प्रोसेस करूया. तर माहितीला कशा प्रकारे प्रोसेस करायचं, तर आपण गृहीत धरूया की अनुचे पहिले वाक्य खरे आहे, दुसरे वाक्य खोटे आहे. पहिले वाक्य खरे असेल तर अनुने उत्तर दिलाय डाळ खिचडी, म्हणजेच अन्नपदार्थ कोणता आहे, प्रादेशिक अन्नपदार्थ डाळ खिचडी. आता याच्या आधारावर आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. डाळ खिचडी हा प्रादेशिक पदार्थ आहे आणि दुसरे वाक्य चुकीचे असणार, म्हणजे बहुसंख्य लोक सर्जनशील असतील, म्हणजे हे वाक्य चुकीचे आहे, म्हणजे सर्जनशील नाहीत. ही माहिती आपल्याला पहिल्या गृहीतकावरून मिळालेली आहे आणि याच्या आधारावर पुढील दोघांची वाक्य आपण चेक करणार आहोत. आता कनूचे विधान काय असेल, आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील नाहीत, हे विधान बरोबर असेल.
कारण की आपण जी गृहीतक धरलेलं आहे, कोणते पहिले वाक्य खरे आणि दुसरे वाक्य खोटे, यावरून पहिले वाक्य आपल्याला खरे मिळालेले आहे. आणि याचे दुसरे वाक्य बघा, आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे. नाही, आपण काय गृहीत धरलेलं आहे, आपल्या गृहीतकावरून काय मिळालेलं आहे की डाळ खिचडी जी आहे ते प्रादेशिक पदार्थ आहे. म्हणजे याचे दुसरे वाक्य काय आहे, चुकीचे आहे. आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे. म्हणजेच काय, तर एक खरे बोलणारा आणि एक खोटे बोलणारा मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला तेच पाहिजे. आता तिसऱ्याचे विधानसुद्धा आपण चेक करणार आहोत. तर इथे म्हणण्यात आलेलं आहे की आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत. आता हे वाक्य जे आहे ते चुकीचे असणार आहे. याचं कारण काय, कारण की आपण पहिलेच या वाक्याला चुकीचं गृहीत धरलेलं होतं, त्यामुळे इथे सुद्धा हे वाक्य चुकीचं येईल. म्हणजे आहेत. दुसरे वाक्य आहे आमचे प्रादेशिक अन्न डाळ भात आहे. तर हे वाक्य सुद्धा कसे असणार, चुकीचे असणार आहे. म्हणजे याची दोन्ही विधाने चुकीची मिळालेली आहे. म्हणजे प्रश्नातील अट इथे पूर्ण होत नाही आहे. आपल्या तीनही व्यक्ती खरे खोटे बोलणारे पाहिजे आहेत. इथे 2 व्यक्ती खरे खोटे बोलणारे मिळालेले आहेत. म्हणजेच आपले जे पहिले गृहीतक होते ते योग्य नाही. आता आपल्याला गृहीतक चेंज करावं लागेल. म्हणजे पहिले विधान चुकीचे आणि दुसरे विधान बरोबर असे गृहीत धरून हा प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. डाळ खिचडी हे प्रादेशिक पदार्थ नाही आणि आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत हे आपण योग्य मानूया. त्यावरून कनूचे विधान आपण बघूया. आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील नाहीत, तर हे वाक्य चुकीचे असणार आहे, कारण की आपण दुसऱ्या वाक्याला योग्य म्हटलेलं आहे. आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे हे योग्य असू शकते, कारण की डाळ खिचडी नाही आहे. तर 2च पर्याय इथे राहिलेत, कोणते, वडापाव किंवा डाळ भात. तर आपण इथे पर्याय क्रमांक 2 सुद्धा गृहीत धरलेला आहे, असं आपण समजूया की वडापाव हे याचे योग्य उत्तर आहे म्हणून. तर तिसऱ्याचे विधान आपण चेक करूया. आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत, हो हे विधान सुद्धा बरोबर असेल. आणि आमचे प्रादेशिक अन्न डाळ भात आहे हे चुकीचं असेल, कारण की आपण काय गृहीत धरलेलं आहे, वडापाव हे जे आहे प्रादेशिक अन्न आहे. तर त्यावरून तीनही व्यक्ती आपल्याला एकदा खरे व एकदा खोटे बोलणारे मिळालेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल, वडापाव हे प्रादेशिक अन्नपदार्थ असेल. आता पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 53. आकृतीवर आधारित हा प्रश्न होता आणि पारदर्शक कागदाला फोल्ड करून कोणती प्रतिमा तयार होईल हे आपल्याला सांगायचं होतं. मग इथे आपण कोणत्याही 2 किंवा 3 आकृत्यांच्या सहाय्याने या प्रश्नाला इलिमिनेट करू शकतो ऑप्शन्स आणि उत्तर सांगू शकतो. आणि इथे आपल्याला अशा प्रकारे आकृत्या रोटेट कराव्या लागतात. म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट इमेज आपल्याला मिळते. तर जर आपण ही इमेज इथे रोटेट केली अशा प्रकारे, तर अशी जी डायग्राम आहे ही हार्ट शेपची, ती उलट होणार आहे. म्हणजे ती कुठे जाईल, अशा प्रकारे ही डायग्राम मिळणार आहे. अशा प्रकारे ही डायग्राम इथे तयार होईल आणि इथे एक ह्या चंद्राच्या कोरीसारखा असा एक आकृती आहे, सेमी सर्कल. मग ही आकृती आपल्याला याच्या आधारावर काही इलिमिनेट करता येईल का, तर या पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा की हा जो सेमी सर्कल आहे आणि हार्ट शेप जो आहे तो एकदम वेगळा आहे. अशा प्रकारे इथे आकृती नाही. इथे तर हे एकदम दूर आहेत, त्यामुळे हे सुद्धा नाही. आणि ह्या 2 पर्यायामधून जर आपण बघितला तर यांची दिशा जर बघितली तर हा शेप अशा प्रकारचा नाही आहे. ओके, म्हणजे हा पार्ट अशा प्रकारे नाही, त्यामुळे हा पर्याय सुद्धा आपण कॅन्सल करू शकतो. आणि पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य तुम्ही टिक करू शकता. त्यात आता आपण पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आलेखाचा प्रश्न होता, पण अंडरस्टँडिंग थोडा विचार करून प्रश्नावर जर सॉल्व्ह केला असता तर हा सोपा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणण्यात आलेला आहे, सोबतचे चित्र 2 भांड्यांच्या उभा छेद दर्शवितो. म्हणजे हे 2 भांडे आहेत, हा एक आणि हे दुसरे भांडे आहे. खालचे भांडे द्रव ठेवण्यासाठी वापरतात. वरच्या भांड्यातील द्रव स्थिर गतीने खालच्या भांड्यात ते मानेचा तळ भरेपर्यंत घडतो. म्हणजे इथून लिक्विड इथे जात आहे आणि ही मान आहे, इथपर्यंत भांडे भरतपर्यंत ते लिक्विड इथे येत राहील. थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर पुन्हा वरच्या भांड्यातून खालचे भांडे पूर्ण भरेपर्यंत त्याच स्थिर गतीने द्रव घडतो. म्हणजे बघा, इथपर्यंत आधी हे भांडे भरणार, त्यानंतर हे मानेपर्यंत आल्यानंतर काही वेळासाठी स्टॉप होणार आणि त्यानंतर परत इथून लिक्विड स्टार्ट होणार आणि हे पूर्ण भांडे भरले जाईल. तर याला या प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या 4 मुलांनी खालच्या भांड्यातील द्रवाची खोली म्हणजे याची पातळी कशा प्रकारे वाढत आहे त्याविषयी व त्याला लागलेला वेळ आणि याला किती वेळ लागलेला आहे याच्या संबंधातील बदलाची पुढे दाखवलेली आलेखीय प्रतिरूपणे स्वतंत्रपणे तयार केली आहेत. निरीक्षणाच्या सर्वात जवळ असणारा आलेख तुम्हाला ओळखायचा आहे. तर आपण बघा, जशी जशी वेळ वाढत जाईल तशी तशी खोलीसुद्धा वाढत जाईल आणि मध्ये जाऊन एक
वेळ येतो जिथे काही कालावधीसाठी पाणी द्रव्य खाली पडणे बंद होते, त्यामुळे एक स्थिर असा पार्ट येईल. म्हणजे योग्य आकृती कोणती असेल की सुरुवातीला वाढ, त्यानंतर स्थिरपणा आणि त्यानंतर परत वाढ. तर योग्य पर्याय कुठे दिसतोय आपल्याला? पर्याय क्रमांक 3 मध्ये, की सुरुवातीला इथे वाढ झालेली आहे, इथे स्थिर आहे आणि मग जास्त वेगाने ते वाढत चाललेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आणि हा सर्वात ट्रिकी प्रश्न, सर्वात शेवटचा प्रश्न होता आणि ऑलमोस्ट स्किप करण्यायोग्य प्रश्न होता. इथे बऱ्याच पॉसिबिलिटी तयार होतात. तर जर हा प्रश्न अराऊंड 5 मिनिटं तरी वेळ घेणार आहे, तर आपण सॉल्व करून बघूया. कारण की डायरेक्ट स्किप करण्यापेक्षा काही विद्यार्थी इंटरेस्टेड असतात, ते नक्कीच हा बघा काय कशा प्रकारे करता येईल. सोनूने मागच्या आठवड्यात खर्च केलेल्या हात खर्चातील रकमेची स्वतःच्या संगणकावर नोंद केली. अपघाताने तिची विदा एकत्र झाली, म्हणजे माहिती एकत्र झाली. आता ती बाजूच्या सारणीत दाखवल्यानुसार दिसते आहे. म्हणजे ही तिने माहिती रकमेची माहिती आणि दिवस अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स केले आहेत. त्यातील दिवसांसमोर किंवा सर्व दिवसांसमोर लिहिलेली रक्कम बरोबर असेल असे नाही. म्हणजे यांच्यासाठीचे जे आपण अंदाज मांडलेले आहेत ते योग्यच असतील असे नाही आहेत, ते क्रॉससुद्धा असू शकतात अशा प्रकारे. म्हणजे कोणतीही माहिती कोणासाठी उपयोगात आणली जाऊ शकते. सोमवार व मंगळवारची एकूण रक्कम रविवार व बुधवारच्या एकूण रकमेपेक्षा जास्त आहे. तर ही माहिती आहे आपल्याला. म्हणजे सोमवार प्लस मंगळवार यांची रक्कम जी आहे ती रविवार अधिक बुधवार यांच्या रकमेपेक्षा कशी आहे? अधिक आहे. आणि पुढे लिहिण्यात आलेलं आहे रविवार आणि मंगळवारची रक्कम, रविवार प्लस मंगळवारची रक्कम कशी आहे? सोमवार अधिक बुधवारच्या रकमेपेक्षा अधिक आहे. आता कोणती रक्कम कुणाची असू शकते? त्यामुळे बरेच पॉसिबिलिटी तयार होतात, पण काही पॉसिबिलिटीज आपण इथे करून बघूया. समजा आता सोमवार जे आहे त्याला आपण एक व्हॅल्यू असाइन करूया, कारण की यांची किंमत यांच्या दोघांपेक्षा अधिक आहे. तर कशा प्रकारे कॉम्बिनेशन होऊ शकतात? 42 अधिक, समजा आपण एक रक्कम याला दिली, सर्वात जास्त रक्कम सोमवारला दिली, तर 52 आणि याच्यासोबत 41 येऊ शकतात. 52 याच्यासोबत 25 सुद्धा येऊ शकतात आणि 52 याच्यासोबत 18 सुद्धा येऊ शकतात. आणि उर्वरित दोन किमती ज्या आहेत त्या या दिवसांना असाइन केल्या जाऊ शकतात. तर बघा, जर आपण सोमवार अधिक मंगळवार 52 अधिक 41 हे गृहीत धरलं तर किती होईल? तर 52 आणि 41 होणार 93 आणि उर्वरित दोन रकमा कोणत्या असतील? 41 आणि 25. तर यांच्यापेक्षा जास्तच असेल यांच्या बेरजेपेक्षा. दुसरी पॉसिबिलिटी आहे का? 25 अधिक 52 अधिक 25. जर आपण ही पॉसिबिलिटी गृहीत धरली तर एकूण होणार 77 आणि उर्वरित दोन संख्या कोणत्या असतील? 41 आणि 18. तर हो, यांच्या बेरजेपेक्षा तर ही बेरीज जास्तच असेल. आणि 52 अधिक 18 ही बेरीज पण उर्वरित दोन संख्यांपेक्षा जास्त असेल. तर अशा पॉसिबिलिटीज तयार होतात, किंवा यांना आपण इंटरचेंजसुद्धा करू शकतो. 41 अधिक 52 पण होऊ शकतात, 25 अधिक 52 पण होऊ शकतात, 18 प्लस 52 पण होऊ शकतात. म्हणजे वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. अगेन हा प्रश्न जो आहे डेफिनेटली स्किप करण्यायोग्य होता. ज्यांना इंटरेस्ट असेल याच्या सॉल्युशनमध्ये ते नक्कीच बघा. ओके, तर बघा, आपण गृहीत धरूया की सर्वात पहिली पॉसिबिलिटी गृहीत धरूया की सोमवार जे आहे ती रक्कम किती आहे? 52 आणि मंगळवारची रक्कम किती आहे? 41. म्हणजे उर्वरित दोन रकमा इकडे मिळतील कोणत्या? 25 अधिक 18 अशा प्रकारे होऊ शकतं, किंवा 18 अधिक 25 सुद्धा होऊ शकतं. आपण ऑप्शन एलिमिनेट करत जाऊया. तर ही पोझिशन एकदम, म्हणजे ही माहिती बरोबर आहे. 52 अधिक 41 93 होतात आणि 25 अधिक 18च्या बेरजेपेक्षा ते जास्तच असणार आहे. मग इथे ह्याच रकमा ठेवून बघूया आपण. रविवारची रक्कम किती? 25 आणि मंगळवारची रक्कम किती आहे? 41 आणि सोमवारची रक्कम इथे किती आहे? 92 आणि बुधवारची रक्कम इथे किती आहे? 18. मग ह्या दोघांवरून ही माहिती योग्य आहे की नाही हे आपण तपासण्याचा प्रयत्न करूया. तर रविवार व मंगळवार यांची बेरीज किती आहे? 66 आणि यांची बेरीज तर 66पेक्षा जास्त होत आहे. म्हणजे ही जी पहिली पॉसिबिलिटी आहे 52 आणि 41 ही होऊ शकत नाही. मग आता ह्या पॉसिबिलिटीला आपण रिव्हर्स करूया, 41 आणि 52 करूया. ओके, मग आता 41 आणि 52 जर केली आणि ह्या दोन्ही पॉसिबिलिटीज अशाच ठेवल्या तर कशा प्रकारे होईल? पहिली पॉसिबिलिटी तर योग्यच होत आहे. इथे किंमत ठेवून बघूया आपण. आता रविवारची किंमत किती आहे? 25. मंगळवारची किंमत किती आहे? 52. आणि तशाच प्रकारे सोमवारची किंमत किती आहे? 41 आणि बुधवारची जी रक्कम आहे ती 18. तर हे योग्य होत आहे का? तर 25 अधिक 52 हे जास्तच आहे कुणापेक्षा? 41 आणि 18पेक्षा. म्हणजे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड होत आहेत. म्हणजे आपल्याला एक योग्य पेअर मिळालेली आहे. कोणती? 52 अधिक 41 नाही तर 41 अधिक 52 ही पेअर मिळालेली आहे. मग तशाच प्रकारे पुढे तुम्ही जर सॉल्व करणार तर तुम्हाला 25 अधिक 52
ही पेअर मिळेल आणि पुढे परत हे लॉजिक अप्लाय केलं तर 18 अधिक 52 ही सुद्धा योग्य पेअर असेल कोणासाठी, सोमवार आणि मंगळवारसाठी. आणि या तिन्ही पॉसिबिलिटीजमध्ये तुम्ही बघू शकता मंगळवारची किंमत किती येणार, 52 येणार. म्हणजेच 52 ही सर्वात मोठी संख्या आहे. पण यावरून आपण काय म्हणू शकतो निश्चितपणे की मंगळवारची जी रक्कम आहे ते इतर 3 दिवसांपेक्षा कशी आहे, जास्त आहे. मग आपण असा पर्याय शोधूया ज्यामध्ये मंगळवारची रक्कम काय म्हणण्यात आलेली आहे, कमी म्हणण्यात आलेली आहे. तर तुम्ही पर्याय क्रमांक 2 बघू शकता. सोमवारची रक्कम मंगळवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे. हे पॉसिबलच नाही आहे, कारण की आपण प्रत्येक पॉसिबिलिटी इथे चेक करून बघू शकतो. पण हा लेंदी स्वरूपाचा प्रश्न होता आणि हा शेवटचा प्रश्न होता. आय होप की तुम्हाला या विश्लेषणाचा फायदा झाला असेल. आणि पुढे सुद्धा मेन्सचे जे पेपर्स आहेत त्यामध्ये अंकगणित व बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत त्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.